एखाद्याला सततचे सल्ले देऊन त्याला तुम्ही कायमचं कमकुवत बनवू शकता. ऐकलंय कधी? ह्याला म्हणतात ओव्हर करेक्टिंग. हो, छोटे छोटे सल्ले देऊन आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्याची मदत करतोय, पण नाही, तुम्ही त्याला कमजोर बनवताय. पुन्हा पुन्हा केलेली दुरुस्ती किंवा अतिसुधारपणा ही कालांतराने आडून केलेल्या टीकेसारखी ठरते आणि कालांतराने समोरच्या माणसाचा आत्मविश्वास हा पूर्णपणे डाऊन होतो. तुम्ही असं कोणी बघितलंय जो लहानपणी खूप जास्त ब्राईट होता, पण कालांतराने मोठे झाल्यावर ते निरुत्साही आणि चिंताग्रस्त तुम्हाला दिसले? याचा अर्थ असा नाही की ते लहानपणापासूनच तसे आहेत, ते ओव्हर करेक्शनचे बळी झालेत. तर सायकोलॉजी किंवा मानसशास्त्रानुसार माणसाच्या मेंदूमध्ये एक सेल्फ प्रोटेक्शन मेकॅनिझम असते, जे आपल्याला वाढायला आणि काळानुसार गोष्टी सुधारायला मदत करत असते. पण सततच्या सल्ल्यामुळे ही मेकॅनिझम डाऊन होऊन जाते. आणि मग काय, आत्मविश्वास तर कमी होतोच, माणूस सेल्फ डाऊट करायला लागतो आणि त्याला सोशल एन्झायटी होते. उदाहरण म्हणजे तुम्ही अभ्यास करताय आणि कोणी तुम्हाला येऊन हे म्हटलं की सरळ बस, वाकडा नको बस. तुम्ही घर झाडताय आणि कोणी तुम्हाला म्हटलं की तुला नीट झाडता नाहीत, बघ तो कचरा तसाच राहिलाय. ह्यानंतर तुमचा ब्रेन तुम्हाला सांगायला लागतो की तुम्ही कोणतीच गोष्ट चांगली करू शकत नाही. यानंतर तुम्ही नवीन गोष्टी ट्राय करणं सोडून देता, समाजात जाणं सोडून देता आणि कोणता निर्णय घेणं सोडून देता. ह्या परिस्थितीमध्ये समाजाला तुम्ही आळशी किंवा इनॅक्टिव्ह दिसत असाल, पण सत्य परिस्थिती ही असते की तुम्ही आतून थकलेले असतात त्या जजमेंट्सला जे समाजाने तुम्हाला दिलेले असतात. आणि ह्या सगळ्यानंतर सुरू होतात मानसिक आजार. तर तुम्ही कोणाला ओव्हर करेक्ट करत असाल तर ते थांबवा आणि ब्रेनला त्याचं सेल्फ प्रोटेक्शन मेकॅनिझमला काम करू द्या. धन्यवाद.